नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आता तुम्हाला सगळ्यांना माहित तर आहे, कारण की उन्हाळा सुरू झाला आणि उन्हाळा सुरू झाल्यानंतर प्रत्येक खेडेगावांमध्ये एक लगबग सुरू होते, ती म्हणजे मसाले, पापड, फेण्या, लोणचं या सगळ्यांची गडबड सुरू असते. सो आमच्याही इथे मसाले बनवायची गडबड सुरू आहे आणि त्यासाठी आम्ही आता मिरच्या घ्यायला आलोय कर्जतमध्ये. तर आता बघूयात मिरच्यांचा यावेळेसचा भाव काय आहे, मागच्या वेळेस काय होतं, तुमच्या इथे काय होतं हे पण कमेंटमध्ये सांगा. इथे आता कर्जतमध्ये काय भाव सुरू आहे हे पण मी सांगते तुम्हाला. आणि आता काय काय घेणार आहोत बघूयात आता आतमध्ये. खरं तर ना मी फर्स्ट टाइम आली आहे मिरच्या बघायला, मला खरंच आयडिया नाहीये की कसं असतं. तर तू आपण फक्त आता मसाला बघूया. खायचं काम केलंय, हा मसाला कसा बनतो हा हे तुला कसा अजिबात बनतो हे माहिती खरंच नाही. मला माहित नाहीये. आमच्याकडे किती मसाला बनतो तुम्हाला माहित आहे का वर्षाला? आई, किती मसाला बनतो आपल्याकडे वर्षाला? 20-25 किलोचा आमच्या घरात मसाला बनतो, माहितीये. मसालाच खातो फक्त आम्ही. फक्त मसाल्यावर असतो. चला आता तुझ्या बघूया आईला जेव्हा कोणत्या सांगितलं ना, कोणत्या तुझी आई मिरच्या शॉक आहेत. आई, झालेली. मला तुम्ही आता सांगा की कोणत्या कोणत्या मिरच्या आहेत त्या, कारण की मला काय माहित नाही. आपल्याला आई सगळं सांगतील की कोणत्या कोणत्या मिरच्या लागतात, अजून काय 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 लागतं, हे सगळं आपल्याला कळेल. कोणतीही तिखट, कोणतीही लवंगी मिरची. ऍक्च्युली हे शांतीलाल जे शॉप आहे, हम्म. हे जे शॉप आहे हा. शांतीलाल, हे बघा ही आहे इथे आम्ही लवंगी मिरची. किती वर्ष झाले आई? काय 35 वर्ष जवळ आम्ही इथे हे मिरची करतोय. घ्यायला येतो. हा, मिरची ने सगळं सामानच इथून असायचं. ओके, ही काश्मीरी. आजोबा असल्यापासून आम्ही 30 ते 35 वर्ष जवळ इथून, आधी किराणा पण इथून भरायचो, आता फक्त मसाले भरतो. डीमार्ट वगैरे सुरू झाल्यापासून आता इकडे फक्त मसाले. बघू आपण. नंतर डोळ्याला लावशील. नाही रे, संकेश्वरी संकेश्वरी ही आय गेस कलर साठी यूज करतात का? चवीसाठी कलर ही संकेश्वरी. म्हणजे सगळ्या मिरच्या दिसताना सेम दिसतात, पण तरी सुद्धा त्यांची नावं वेगवेगळी आहेत. मला तर कळणार पण नाहीत की लवंगी हा. संकेश्वरी काश्मीरी अशी नाव गंटोरी गंटोरी काय हा. गंटोरी ना गंटोरी. लवंगी आहे. हा ठीक आहे. थोडी काश्मीरी जास्त घे म्हणजे कलरफुल. ही आणि ती बघ. आणि आपल्या इथे आता रेट काय सुरू आहे? ही वेगळी आहे का गंटूर 160, लवंगी 160. काय गंटूर? गंटूर पांडी म्हणजे पांडी हा. म्हणजे काय असतं? तिखट मिरची असते. तिखट मिरची. अच्छा, म्हणजे ही तिखट मिरची. हा. ही कशी आहे तुमच्या इथे? 170 आहे सॉरी ती. हम्म. ही 160 आहे. ओके, 160. संकेश्वरी 170 आहे. 170. पट्टे ते 220 रुपये. ते रेशम ही पट्टा दोन. म्हणतात. ती कशासाठी यूज करतात? डाळ घट्ट. तेलकट, एकदम डार्क आणि तुमचं हे काऊन द्यायला घट्टसाठी. गट्टासाठी ओके ओके. पट्टीची आहे ना ही ती. काश्मीरी आहे ती कलरसाठी. ही कलरची काश्मीरी हा, ती कलर थोडी जास्त घे, ही घेऊ कलरफुल होऊ दे, फिका नाही झाला पाहिजे हा. मसाला. चालेल, कलर चालेल. आला पाहिजे छान. घेऊ ना कलरची घ्या. शिंका यायला सुरू झाल्यात आता. मास्क घ्यायला विसरलो आपण रे. बघूया आता काय काय किती मिरच्या घ्यायच्या हे पण तुम्हाला बघायला मिळेल. 25 किलोचा मसाला होतोय गाईज आमचा. आईला सांगितलेलं ना, हा, तरच आई shock झाली. आमच्या घरी ना माझ्या आईकडे ना हार्डली 4 किलो मसाला बनतो. 4 किंवा 4.5 किलो बास. आणि लग्नात पण आमचा एवढा मसाला नव्हता बनवलेला जेवढा आम्ही इकडे दरवर्षी. 25 किलोचा. हे घेतलं आपण. तुमच्या लग्नाला 25 किलोचा. हे आपण घेतोय. हो हो हे या किती पण घेतलं आपण? 7 किलो 7 किलोच्या या तिखट वाली. तिखट मिरची 7 किलो. लवंगी 2. लवंगी 2 किलो. बघा आई, तुला माहितीये का कोल्हापूरला वगैरे जिकडे मसाला बनवतात ना, म्हणजे मिनाजने मला सांगितलं असं, त्यांच्याकडे ओला मसाला पण टाकतात त्यामध्ये. हो आणि मसाला बनवण्यासाठी आपण पण special टाकतो ओला कोल्हापूरला मसाला. मयूर मी काय बोलते तुला ही 6 करू आणि पट्टीची घेऊ मग जाड होतो 1 किलो. तुझ्यावर आहे. तुम्हाला माहिती, आम्हाला काहीच माहित नाहीये. हो ना, मला काय माहिती त्यामधलं. तू काय, तुला काय घ्यायची ती घे. मम्मा, ही 6 करा पट्टीवाली आता. हळू हळू आणि हात लावू नका. कसं वाटतंय शिंका? कंट्रोल मध्ये. पण आई, हिला सगळ्यासाठी घे आता. ही मिरची घ्यायला आले ना, हिला मिरच्या पण मोडायला लाव आणि मसाला पण करायला घेऊन जा. हा,
बरोबर आहे, अर्ध्यात नाही. तोंडाला नको लावू, तोंडाला नको लावू. हा फक्त मसाला खायचा नसतो. हळदी पण घे आणि धणे पण घे, ते पण सर्व हे बघ. पण हे एवढ्याने भागणार नाहीये, तुला मिरच्या मोडाव्या लागणार आहेत. आणि ओ मसाला भाई पूर्ण- साहब ऐसा मत करो मेरे साथ, ऐसा मत एवढ्याने करो नाही मेरे होणार, कारण पुढचं तुलाच करायचं सर्व. शिकून कोण घेणार? शिकावं लागणार आता तुला. बच्चे के साथ नाइंसाफी मत करो. हा. मी बोलले की यावेळेस आपण मिरच्या बघूयात ना की कसं असतात, की मिरची कशी घेतात. आता तिकडे हळद साठी काय ते हळकुंड, हे धणे, हे धणे. वाह, 160 है वो काश्मीरी 3 किलो दे. ही असली, हम्म. ही काश्मीरी, ती बेडगी, काय फरक आहे? काहीच नाहीये. ये काश्मीरी है. ती पण काश्मीरी आहे. ये पण काश्मीरी है. ही बघा, ही पण काश्मीरीच आहे. अच्छा वाला वो लोगों को दिया ना, वो नहीं है, वो आने वाला है. चालेल. फिर दूसरा दे के मतलब ही किती आहे? ये 200. ही 200 आणि ही 250 वाली, आणि दोन्ही पण काश्मीरीच आहेत. ये बेडगी है. बेडगी आणि काश्मीरी. ओके, अच्छा ह्या कलर साठी येतं. आणि त्याच्या आधी घेतल्या ना, ही बघ, ही जी घेतली ना आपण, ही मिरची, ही तिखटवाली, ही Spicy. मसाला जाड आणि हे होण्यासाठी, ओके. घट्ट होण्यासाठी. दादा आम्हाला एकदम व्यवस्थित रेट लावा, एकदम व्यवस्थित रेट लावा. बघा मी त्यांना सांगितलं एकदम कमीत कमी व्यवस्थित रेट लावा. यांना सांगावं लागेल ते. अच्छा हा, तुम्हाला सांगते एकदम व्यवस्थित रेट लावा. आमचं हे रिलेशन आहे आजचं नाहीये, कितीतरी वर्षापासून ते आमच्याकडे येतात, त्यामुळे बघा. rate आम्ही एकदम रिजनेबलच लावतो. बघा म्हणजे आमच्या आई इथे खूप आधीपासून येतात मसाले करायला. आई नाही, मग? आजोबांपासून. आजोबांपासून हो, हो. काय म्हणता? आजोबा आणि त्यांच्या ह्याच्यापासून सगळे तुमचे चुलते काका सगळे आमच्याकडे एवढ्या वर्षाचे रिले. माझे वडील होते 82-85 वर्षांनी एक्सपायर झाले. माझं 67 एज आहे. तिथपासूनचे त्यांचे रिलेशन आहे आमचे. ते इतके जुने रिलेशन्स आहेत. सो डेफिनेटली ते आपल्याला व्यवस्थितच रेट लावणार आहेत. मी सांगेन तुम्हाला आता काय काय रेट आहेत, मी सगळं त्याच्यामध्ये मेन्शन करेल. सो बघूयात आपण किती डिफरन्स आहे, कसं मिळालंय आम्हाला. तुम्ही पण कमेंट करून सांगा तुमच्याकडे काय rate? तुमच्याकडे काय रेट आहेत, आणि कमेंट करून नक्की सांगा की आम्हाला किती म्हणजे रिझनेबल प्राइस मध्ये मिळालेत मिरची ते. चलो, हा धणे वगैरे अजून हे बघा, हे पण आपलंच आहे. हा भाई साहब 25 किलो मसाला बनवायचा तर हे एवढं लागणारच आहे 100%. बाळा, तर काय मसाला वेगळा, धणे वेगळे आणि हळद वेगळी. मग हे काय आहे? हे मसाल्यासाठी आहे, हा, धणे वेगळे होणार आहे. धणे वेगळे होणार. हाँ करेक्ट. अपने को इसमें कुछ पता नहीं है, ये मेरा फर्स्ट टाइम है. मी माझ्या आईकडे पण नाही गेलेली आहे कधी असं. आता मी फर्स्ट टाइम म्हटलं की जाऊया जरा वेगळा एक्सपिरियन्स. टेस्टी मसाला. काश्मीरी 3 किलो केले ना. अच्छी. ते 160 आहे, ते जे तू खाल्ले ते, हे 200 वाले. बघ आता सेम, तुला काय फरक वाटतो त्यामध्ये? सॉरी, काय फरक नाहीये? सॉरी. किती घेते? मसाल्याचं खडा मसाला साहित्य येते. अख्खा मसाला, मिरी नको, मिरी देऊ नाकेश्वर. हा. कारण की आम्ही काळी मिरी आणि लवंग वगैरे ना, आम्ही आता जे केरलाला गेलेलो तर तिथून आम्ही घेऊन आलोय बऱ्यापैकी गोष्टी. वेलची आणली आहे कारण की तिथे त्या गोष्टी खूप जास्त छान. जायफळ पण आणलंय. वेलचीचा काय रेट आहे? वेलचीचे 3200 रुपये 3600 रुपये किलो. अच्छा, तिथे कसं होतं, तिथे 400 ला 100 ग्राम ना? 100 ग्राम. 4000 रुपये. आपल्याकडे स्वस्त आहे बघ. आपल्याकडे स्वस्त है यार. हम लोग, तिथे महाग आहे. हाँ हम लोग को लूट लिया. तिथे महाग आहे.
अलिबागला तुम्ही नारळ घ्यायला तिथे ते चाळीचं नारळ पण खरंच केरळला 80 महाग आहे. रुपये मिळतं, आपल्या इकडे 50-60 आम्हाला सगळंच महाग पण वाटलं. केरळला बऱ्यापैकी गोष्टी महागच मिळाल्या आम्हाला. हा मसाल्याचे आयटम ऑलरेडी येतात तिकडनं, पण जिथे पिकतं तिथे आपण घ्यायला गेलं की तिथे महाग मिळतं. आपल्या इथे क्वालिटी असेल तिकडे. क्वालिटी असते त्यामध्ये, म्हणजे वेलची समजा बघितली तर जाड येते, थोडीशी बारीक येते, त्यात आम्ही 7 जी घेतली ना एकदम क्लीन आहे, म्हणजे एकदम तुझा अशी- माईक आहे. एकदम क्लीन आहे दिसायला. बघा कसे घेऊन चाललेत सगळे, खूप सारे लोक घेऊन चाललेत. आता ना काहीच आमचं मिरची वगैरे घेऊन झालेलं आहे आणि आता मयू गेलाय थोडा बाहेर, तर आम्ही दोघी जणी इकडे बसलोय. तर आता आपण आईनं विचारूयात की मागच्या वर्षी मिरच्यांचा रेट काय होता आणि यावर्षी काय आहे. आई मागच्या वर्षी किती मागच्या होता वर्षी rate? 350, 250, 280 असं. आणि मग आता आपण कितीला घेतला? आता आपण 250, 160 असं घेतलं. म्हणजे मग यावेळेस स्वस्त आहे. झाले कमी झाले भाव. आमची आहे. हा बसायचंय तुम्हाला? एक मिनिट आई पकडा. किती झालं बिल? 4,425. चला, आता आमचं सगळं सामान घेऊन झालेलं आहे. सो गाईज हे सगळं आमचं सामान आहे यावेळेसच्या मसाल्यांसाठी घेतलेल्या मिरच्या. बापरे खूपच जरा जड आहे. आणि आईने जसं सांगितलं मागच्या वर्षीपेक्षा यावेळेसच्या मिरच्या ह्या खूप स्वस्त आहेत, त्यामुळे आमचा बिल पण कमी झालेला आहे. आणि आता भेटूयात गाईज नेक्स्ट ब्लॉग मध्ये. आणि तुमच्या इथे काय रेट आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. यावेळेसचा मिरच्यांचा रेट इथला आहे 250 रुपये. 250 रुपये आणि मागच्या वेळेस होता 350 रुपये. सो कम्पॅरेटिव्हली लास्ट इयर यावेळेस खूप कमी रेट आहे. सो तुमच्या इथे काय रेट आहे हे कमेंट करून नक्की सांगा. भेटूयात नेक्स्ट ब्लॉग मध्ये. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बाय बाय.